आज जे वाढवण बंदराचं भूमिपूजन पंतप्रधान करत आहेत हे संपूर्ण जनतेच्या, वाढवणच्याच नव्हे तर संपूर्ण किनारपट्टीच्या जनतेच्या इच्छा आकांक्षांच्या विरोधात करत आहेत। विकासांची त्यांची स्वप्न आहेत, परंतु विकास कोणासाठी? जर तिकडचा भूमिपुत्र कोळी समाज, आदिवासी समाज भूमिपुत्र जगणार नसेल, त्यात ते जर उद्ध्वस्त होणार असतील तर हा वाढवण बंदराचा विकास कोणासाठी? त्यांनी हे लक्षात ठेवावं की आज या किनारपट्टीतील जनता जागृत झालेली आहे। भले तुम्ही भूमिपूजन करा, परंतु ह्या प्रकल्पाला शेवटपर्यंत ही भूमिपुत्र जनता, कोळी समाज, आदिवासी समाज, आगरी समाज आणि अन्य भूमिपुत्र हा कायमचा विरोध करतील आणि कोणत्याही परिस्थितीत हे बंदर व्हायला देणार नाही। आज त्याची ठिणगी पुन्हा एकदा नव्याने पडलेली आहे। 30 वर्ष हा लढा चालू आहे, त्यात अनेक सरकार हे जनतेचं ऐकून, जनतेच्या इच्छा आकांक्षांचे ऐकून ह्या प्रकल्पाला स्थगिती दिली होती। मोदीने आज ते अदानींसाठी सुरू केलेलं आहे। निश्चित याचे परिणाम मोदी सरकारला आणि महाराष्ट्राच्या भाजप प्रणित शिंदे सरकारला भोगावे लागतील। येत्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, एवढं सांगतो। आपने चुनाव का अभी जिक्र किया, तो क्या ये भूमि पूजन भी एक तरह का चुनावी स्टंट है? नाही, त्यांना असं वाटतंय की हे भूमिपूजन केल्याने, माझा खासदार निवडून आल्यामुळे मी हे भूमिपूजन केल्याने ह्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आम्हाला एक नवं चैतन्य मिळेल। परंतु आज तुम्ही अनुभव घेतला, एवढ्या पोलीस लावलेले आहेत। आज तिकडचे जे लढणारे आहेत भूमिपुत्र, त्यांनी आज समुद्रात स्वतःला आत्मदहन करण्याचा, बुडवून घेण्याचा संकल्प केलेला आहे। या सरकारची प्रेतयात्रा काढलेली आहे। एवढा पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा हे आंदोलन किंवा विरोध चिरडण्याचा जो प्रयत्न केलाय, यातून उलटा परिणाम बघायला मिळेल येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि या 6 मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला बघायला मिळेल।